नमस्कार मंडळी, 2026 हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप आणून देणारं वर्ष ठरणार आहे. भाजपाने डाव टाकला शिंदे गटात, उभी फूट. 32 आमदार शिंदेंना सोडून भाजपासोबत सत्तेत सामील होणार. शिंदेंना सत्तेतून बाहेरचा रस्ता. शिंदे गटातील हा नेता उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार. नेमकं काय झालंय? पुन्हा एकदा जे शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत केले, आता तेच शिंदेंसोबत हा नेता करणार. नेमकं काय झालंय ते सविस्तर आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. राज्याला आता नवीन उपमुख्यमंत्री पद हे करून एकनाथ शिंदेंना बाहेरचा रस्ता दाखवल्याच्या चर्चेने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून भाजपाने पडद्यामागून मोठा डाव टाकल्याची चर्चा रंगलेली आहे. 32 आमदार हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने स्वतःच्या गळाला लावले असून शिंदेंना सत्तेतून लवकरच रामराम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा एका पत्रकाराने केलेला आहे. जे काही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी एकनाथ शिंदेंना सुद्धा मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं. जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी ते रुसून त्यांच्या मूळ दरेगावी गेले. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाची लालसा होती. मात्र भाजपाच्या जास्त जागा होत्या आणि त्यांना 10 ते 15 जागा सत्तेसाठी कमी होत्या. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री बनणार होता, यात काही शंका नाही. परंतु तरीही शिंदेंनी हट्ट सोडला नव्हता. त्या दिवसापासूनच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता आणि तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस यांनी 20 ते 25 आमदार फोडणार असल्याची जोरदार तयारी केल्याचं जाणवलं होतं. मात्र शिंदे गटातील 2 नंबरचा महत्त्वाचा नेताच देवेंद्र फडणवीस यांनी गळाला लावल्याची चर्चा आहे. त्या नेत्याची पूर्ण अनेक ठिकाणी म्हणजे 6 ते 7 जिल्ह्यात चांगली ताकद आहे. तसेच त्यांच्याकडे 20 ते 25 आमदार हे यांची ताकद आहे. त्यामुळे त्या आमदाराला आणि मंत्र्याला फोडून भाजपाने नवा डाव टाकलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात उभी फूट पाडलेली आहे. तो नेता म्हणजे कोकणातील बडेप्रस्त असलेले आणि सध्या शिंदे गटात 2 नंबरचे नेते असलेले उदय सामंत. उदय सामंत हे सुद्धा गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज आहे. त्यांना कोणत्या महत्त्वाच्या कार्याच्या बैठकीमध्ये घेतलं जात नव्हतं. तेव्हापासूनच ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत होती. त्यामुळे राज्यातील सत्ता समीकरणावर त्याचा परिणाम होणार होता. भाजपाचा या नव्या चेहऱ्याला पुढे करून सत्ता अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे का? राज्यात नवा उदय या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची चाहूल. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात सातत्याने मोठे बदल झाले आहेत. शिवसेनेतील फूट, महाविकास आघाडी सरकारचं पतन, शिंदे फडणवीस सरकारची स्थापना आणि त्यानंतर अजित पवार गटाचा सत्तेत प्रवेश, अशा विविध घटना राज्यातील राजकारण सतत अस्थिर राहिलं आहे. आणि पुन्हा एकदा आता एक नवीन ट्विस्ट आलेला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिल्लीतील जे काही सत्तेतील गणितं वेगळी करून आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील जे काही नाराज आमदार होते, तसेच फडणवीस यांच्याकडून जे शिंदे गटात जाऊन तिकीट मिळून जे आमदार झाले होते, त्या सर्वांची एकत्रित मोड बांधून त्यांना सत्तेत घेऊन जो राहिलेला शिंदे गट आहे त्याला सत्तेबाहेर काढण्याचं षडयंत्रच आता भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांनी आखलेलं दिसत आहे. त्यामुळेच आता ज्या काही पुढे येणाऱ्या निवडणुका सत्तेतील स्थैर्य लक्षात घेऊन मोठं भाजपाचं रणनीतीचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर या नव्या उपमुख्यमंत्री पदाच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे. राज्यातील सध्याच्या सत्ता समीकरणात भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जे काही अनेक मंत्रिपदं त्यांना पाहिजे यासाठी नाराजी असताना शिंदे गटाला सत्तेत कशाला ठेवलं आहे, त्यापेक्षा ती मंत्रिपदं आपल्या पक्षाला घ्यावीत असं महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे. आणि त्याची सुरुवात करून 100% भाजपा अशी तयारी करून काही दिवस शिंदे गटातील उदय सामंत आणि त्यांच्या आमदारांना मंत्रिपदं देऊन स्वतःकडे भाजपा सगळंच महाराष्ट्रात वाढवण्यासाठी भाजपाची रणनीती असल्याची चर्चा आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप राज्यात सामाजिक आणि प्रादेशिक समीकरण साधण्यासाठी नव्या उपमुख्यमंत्री पदाचा पर्याय पुढे करत आहे.
32 आमदार संपर्कात असल्याचीही सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे आता आमदारातील काही शिंदे गटातील, काही अपक्ष आणि काही इतर पक्षातील नेत्यांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे। मुंबईत आणि दिल्लीत गेल्या काही दिवसात झालेल्या बैठकांनी या चर्चांना आणखी बळ दिलेलं आहे। त्यामुळे हे अनेक आमदार आता गुप्त बैठका घेत असल्याचं सांगितलं जात असून त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढलेली आहे। शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून सत्ता स्थापन केली। सुरुवातीला त्यांच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा मिळताना दिसला, मात्र आता भाजपा त्यांच्या डोक्यावरचा हात काढून आता त्यांना सत्तेबाहेर काढणार का, अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे। राज्यात आता नवा उदय या शब्दाने अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं असून उपमुख्यमंत्रीपदी उदय सामंत हे लवकरच बसतील अशी शक्यता आहे। कारण उदय सामंत हे आर्थिक आणि सगळीच्याच बाजूने मजबूत आहेत आणि त्यामुळे आणि तसेच त्यांचे देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर जे काही नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांचा चांगला संवाद आहे। त्यामुळे भाजपाच्या इशाऱ्यावरच ते शिंदे गटात काम करत होते का, अशी सुद्धा चर्चा सगळीकडेच रंगलेली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नव्या सामाजिक समीकरणावर भर देण्याच्या तयारीत भाजप असल्याने हा चेहरा ओबीसी, मराठा किंवा युवा नेतृत्वातील असू शकतो अशी चर्चा होती। मात्र आता उदय सामंत यांचं पुढं नाव येत असताना त्यांच्याकडे अनेक आमदारांची रीग लागलेली असते। त्यामुळे आता या ज्या काही पुढील निवडणुकाच्या अगोदर राज्याला नवा उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय झाला तर त्याचा परिणाम अजित पवार गटावरही होऊ शकतो। राज्यात सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदी आहेत, तसेच एकनाथ शिंदे आहेत, परंतु शिंदेंना डावलून आता सत्ता समीकरणात हा नवा उदय सामंत यांचा उदय होण्याची जी काही चर्चा रंगलेली आहे त्याला आता पुढे काय स्वरूप येणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था असतील, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका ज्यावेळी झाल्या त्यावेळीपासूनच भाजपा स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी सगळीकडेच प्रयत्न करत होता। त्यामुळे एक ना एक दिवस शिंदे गटाला भाजपा धक्का देणार हे स्पष्ट झालं होतं। सुरुवातीला अत्यंत मजबूत वाटणाऱ्या शिंदे भाजप समीकरण आता काही प्रमाणात तणावपूर्ण झाल्याचं बोललं जात आहे। अनेक निर्णयामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा वेळोवेळी समोर आल्या होत्या। त्यामुळे भविष्यात दोन्ही पक्षांमध्ये मोठी राजकीय स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवली जात असताना शिंदेंना भाजप आता जोरदार धक्का देऊन सत्तेतून बाहेर काढून विरोधी पक्षाच्या भूमिकेतच शिंदे यांना बसवण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ शकते। त्यामुळे भाजप आता या आमदारांना घेऊन उदय सामंत यांचा लवकरच राजकीय उदय करून त्यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करून शिंदेंना जोरदार धक्का देतील यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहता महाराष्ट्र पुन्हा एकदा मोठ्या राजकीय बदलाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचं चित्र आहे। भाजपाचा हा नवा डाव, आमदारांच्या हालचाली आणि उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांनी राजकीय वातावरण पूर्णपणे तापवलं आहे। तुम्हाला काय वाटतं? शिंदेंना जे काय आता भोगावं लागत आहे ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांनी केलं, आता तेच त्यांच्यासोबत होणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।